चला तर खूप दिवसांनी मी मिनी लॉग बनवत आहे आणि आज बेत होता मिसळीच्या भाकरी। तर पाहुणे येणार होते जेवण करायला, तर काय करावं, रोज तेच वरण भात भाजी पोळी जीवावर येते खायला, म्हणून छान मिसळीच्या भाकरी आणि ठेचा असा बेत होता। त्यासोबत छान वरण भात भाजी पोळी हे सुद्धा होतं, कारण कोणाला भाकरी आवडते नाहीतर नाही आवडत, पण माझ्या घरी सर्वजण आवडीने भाकरी खातात। या भाकरी मिसळीच्या आहे, त्याने मी लाटून करत आहे आणि याला चिकटावा असतो। ज्वारी उडीद बाजरी असे 3-4 कडधान्य मिळून ही भाकर बनवल्या जाते। नवरात्रीचे दिवस आहे, तर नवरात्रीच्या दिवसामुळे स्वयंपाकाला थोडा उशीर होतो करायला। स्कूलमधून आल्यानंतर स्वयंपाक करणे, स्वयंपाक झाल्यानंतर गरबा खेळायला जाणे, हे तिन्ही गोष्टी बघावं लागते। त्यासोबत थकल्यासारखी झाली छान। आता मी गरम गरम चहाचा असा विचार केला होता। मिरच्या आहे, छान ठेचा होणार आहे याचा। चहासाठी गॅस रिकामा नाही आहे, बस एवढं झालं की छान मी चहा करणार आहे गरम गरम। तर या तुम्ही पण चहा प्यायला। छान आलं टाकलेला चहा गरम गरम छान लागतो। आणि आमच्या यवतमाळमध्ये अशी रॅली निघाली आहे रामाची, जे रामाचं संपूर्ण रामायण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सुंदर असा देखावा आहे, तुम्ही बघू शकता। यवतमाळ म्हटलं की नवरात्र आली की जल्लोष असतो। रात्र आणि दिवस कधी निघून जातात समजत नाही। मला जसा वेळ मिळाला तसं मी हे बघायला गेली। मला तर फार आवडलं, अप्रतिम। हे वानर सेना बघा, यांच्या हातात मोठे मोठे दगड आहे आणि याच्यावर राम लिहिलेला आहे की नाही, किती सुंदर वाटत आहे। त्यानंतर माझ्या मुलीनी छान गरब्यासाठी तयारी केली होती। तिला सुद्धा गरबा खेळायला आवडतं, गरबा खेळायला कोणाला आवडत नाही। आम्ही सुद्धा छान तयारी केली होती आणि माझ्या मैत्रिणीकडे छान मोठी देवी बसते, तर तिने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं। तर आम्ही सर्व ग्रुप आमचा तिथे हजर होतो आणि छान तयारी केली आणि तिथे आमचा गरबा सुरू झाला। आणि ह्या गरब्यामध्ये खरंच ना, घरातले कामं करून आपल्यासाठी वेळ काढून आपण स्वतःसाठी जे क्षण जगतो ना, ते कमालचेच आहे। मी तर प्रत्येकाला सांगणार, जे तुमच्या वाटेला येते ते तुम्ही एन्जॉय करा। सुख दुःख तर येतच राहते, पण हा माझा मिनी लॉग नक्की 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 बघा। असेच दिवस येत जात राहणार आणि आपण हसत राहायचं। हॅपी नवरात्र।